ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್. ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಟಿವಿ ವಿಕ್ರಮ. ನಾನು ಸೌಮ್ಯ ಸನಾತನಿ. ನಮ್ಮ ಟಿವಿ ವಿಕ್ರಮದ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ನಿಮಗೆ ಸಿಗಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಟಿವಿ ವಿಕ್ರಮ ಚಾನೆಲ್ ಅನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಹಾಗೆ ಬೆಲ್ ಬಟನ್ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡೋದನ್ನ ಖಂಡಿತ ಮರಿಬೇಡಿ. ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ತೀರಾ ಮುಟ್ಟಾಳ್ರು ಅಂತ ಯಾರಾದರೂ ಇದ್ರೆ ನನ್ನ ಪ್ರಕಾರ ಅದು ಪಾಕಿಸ್ತಾನವೇ. ಅವರಂಗೆ ಮುಟ್ಟಾಳ್ರು ಹಿಂದೆ ಹುಟ್ಟಿರೋದಕ್ಕೂ ಚಾನ್ಸ್ ಇಲ್ಲ, ಮುಂದೆ ಹುಟ್ಟೋದಕ್ಕೂ ಚಾನ್ಸ್ ಇಲ್ಲ. ನಂಗೆ ಇನ್ನೂ ಒಂದು ಡೌಟ್, ಈ ದಡ್ಡ ಶಿಖಾಮಣಿಗಳು ಅಣ್ವಸ್ತ್ರ ಪರೀಕ್ಷೆ ಹೆಂಗೆ ನಡೆಸಿದ್ರು ಅಂತ. ಮೊನ್ನೆ ಇಂಡಿಯಾ ವರ್ಸಸ್ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಕ್ರಿಕೆಟ್ ಮ್ಯಾಚ್ ಆಯಿತು. ಇಂಡಿಯಾ ಪಾಕ್ ಅಂದಮೇಲೆ ಅಫ್ಕೋರ್ಸ್ ಹೈ ವೋಲ್ಟೇಜ್ ಮ್ಯಾಚ್. ದುಬೈನಲ್ಲಿ ಪಂದ್ಯ ನಡೆಯುತ್ತೆ. ಪಾಕಿಸ್ತಾನಕ್ಕೆ ಒಂಥರ ಮಾಡು ಇಲ್ಲವೇ ಮಡಿ ಅನ್ನೋ ಹಾಗಿದ್ದಂಥ ಪಂದ್ಯ. ಭಾರತದ ಎದುರು ಕೊನೆಗೂ ಸೋತು ವಾಪಸ್ ಮನೆಗೆ ಹೋಯಿತು. ಚಾಂಪಿಯನ್ಸ್ ಟ್ರೋಫಿಯನ್ನು ಹೋಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಎಲ್ರಿಗಿಂತ ಮೊದಲೇ ಟೂರ್ನಿಯಿಂದ ಹೊರಗೆ ಹೋದಂತಹ ಹೊಸ ರೆಕಾರ್ಡ್ ಕೂಡ ಮಾಡಿದರು. ಇಂಥ ದಟ್ಟ ದರಿದ್ರ ದೇಶನ ನೋಡಿನೇ ಇಲ್ಲ. ಸಾಧಾರಣ ಎಲ್ಲರೂ ಈ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿರ್ತಾರೆ, ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಮ್ಯಾಚೇ ನೋಡಿರ್ತಾರೆ. ನಾವು ಮತ್ತೆ ಹೇಳೋದೇನಿದೆ ಅಂತ ಸುಮ್ಮನಾಗಿದೆ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಇಂಡಿಯಾ ಪಾಕಿಸ್ತಾನದ ಮ್ಯಾಚ್ ನಡುವೆ ಒಂದು ಭಯಾನಕ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಮ್ಯಾಜಿಕ್, ಮಾಟ ಮಂತ್ರ ನಡೆದಿದ್ದು ಬಯಲಾಗಿದೆ. ಸೊ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿ ನಿಮಗೂ ಆ ವಿಷಯವನ್ನು ತಿಳಿಸಲೇಬೇಕು ಅಂತ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಅಸಲಿಗೆ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಸೋಲೋಕ್ಕೆ ಕಾರಣ ಅವರು ಕೆಟ್ಟದಾಗಿ ಆಡಿದ್ದೂ ಅಲ್ಲ, ಭಾರತ ಚೆನ್ನಾಗಿ ಪರ್ಫಾರ್ಮ್ ಮಾಡಿದ್ದೂ ಅಲ್ಲ. ಪಾಕಿಸ್ತಾನದ ಸೋಲಿಗೆ ಕಾರಣ ಮಾಟ ಮಂತ್ರ. ಪಾಕಿಸ್ತಾನದ ಚಾನೆಲ್ಗಳಲ್ಲಿ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಡೀಪ್ ಡಿಸ್ಕಷನ್ ನಡೆಯಿತು. ಪಾಕಿಸ್ತಾನ ಯಾಕೆ ಸೋತಿದೆ, ಏನಿರಬಹುದು ಕಾರಣ ಅಂತೆಲ್ಲ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದರು. ಫೈನಲಿ ಕಾರಣ ಕಂಡುಕೊಳ್ತಾರೆ. ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ದುಬೈ ಸ್ಟೇಡಿಯಂಗೆ ಇಂಡಿಯನ್ ಪ್ಲೇಯರ್ಗಳು 22 ಮಂತ್ರವಾದಿಗಳನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ರಂತೆ. ಈ 22 ಯಾಕಂದರೆ ಒಬ್ಬ ಆಟಗಾರನಿಗೆ 2 ಮಂತ್ರವಾದಿಗಳಂತೆ. ಇವರು ಮ್ಯಾಚ್ ನಡೆಯೋದಕ್ಕೂ ಮುನ್ನ ಅಲ್ಲಿ ಮಾಟ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಪಾಕಿಸ್ತಾನದ ಬ್ಯಾಟ್ಸ್ಮನ್ಗಳಿಗೆ ರನ್ ಹೊಡೆಯೋಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ, ಬೌಲಿಂಗ್ ಕೂಡ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ. ಒಂದು ಸಲ ಈ ಡೀಪ್ ಡಿಸ್ಕಷನ್ ನೋಡಿ. अंदर की खबर है कि इंडिया ने अपने 22 पंडित दुबई स्टेडियम में उतार दिए मुख्य जगहों पर। क्योंकि हर प्लेयर पर 2-2 पंडित हो गए और वो इसलिए जादू टोने कर रहे हैं कि पाकिस्तानी प्लेयर डिस्ट्रैक्ट हो रहे हैं। और वो यही वजह थी कि इंडिया पाकिस्तान नहीं आना चाहता था, क्योंकि उनको पता था कि इंडिया जब पाकिस्तान आएगा तो उनके पंडित उनके साथ नहीं आ सकेंगे और पाकिस्तान ऐसा होने भी नहीं देंगे, क्योंकि बहुत से हमारे जो नूरी इल्म वाले हैं वो भी वहां पर होंगे, तो इसलिए उनका जादू नहीं चलेगा। अब उनके 22 पंडित का जादू कर रहे हैं कि पाकिस्तानी प्लेयर्स को मुश्किल आ रही है खेलने में। यानी इसका मतलब इसका सोल्यूशन तो दुआएं जा रहा हम भी कर रहे हैं, लेकिन ज्यादा से ज्यादा दुआएं करें। जी हाँ, लेकिन ये चीज भी तो देखे ना कि हमेशा से हमने देखा है कि हमारा स्टार्ट अच्छा होता है, अचानक गेम में कोई ना कोई ऐसी एंट्री, यही वजह थी। अब 2 बंदे मतलब एक काम के ऊपर लगे हुए 22 पंडित, आप इससे इमेजिन कर लें कि कितने बौखलाए हुए होते हैं या जब भी टूर्नामेंट में। 2011 में भी ऐसे हमने देखा था कि काली पिच पर जो प्रैक्टिस की जा रही थी मोहाली में जब हमारा सेमीफाइनल था। और सर एक और मजे की बात यह है कि आज के मैच से पहले यानी कल उन्होंने 7 पंडित मैदान में उतारे थे इंडियन टीम के आने से पहले, और उन्होंने तमाम जगह का ओवरव्यू करने के बाद कुछ जो भी उन्होंने जादू टोना करना था वो किया था। उसके बाद इंडियन टीम मैदान उतरी। तो मेरा ख्याल है कि वो हार्दिक पांड्या जो ऐसे ऐसे कर रहे थे उसकी जरूरत नहीं थी। ये पंडित ये मैं अपने अल्फाज वापस लेती हूँ। मैंने हार्दिक साहब को सुबह छपरी कह दिया, आई एम सॉरी, आप छपाटर हैं एक्चुअली, छपाटर है। छपाटर हरकत। अच्छा, ये जैसे आपने खबर दी है कि जी 22 लोग आ गए हैं, ये उनकी तारीख भी रही है। जब भी जैसे आपने कहा 2011 का वर्ल्ड कप हो, उससे पहले जब भी इंडिया में मैचेस होते हैं या कहीं और भी होते हैं, वो इस तरह के हरबे आजमाते रहे हैं। लेकिन पाकिस्तान, इसलिए पाकिस्तान यही वजह थी जो हम अपने नाज़रीन को बताना चाहते हैं कि इसी वजह से इंडिया पाकिस्तान नहीं आना चाहता। भाई हम तो खेलने को तैयार है, जिस मर्जी पे इसमें खिलाओ, हम तो खेलने के लिए तैयार है, जीतेंगे भी, लेकिन और हर जुबान में जी। अंदर की खबर है कि इंडिया ने अपने 22 पंडित दुबई स्टेडियम में उतार दिए मुख्य जगहों पर। क्योंकि हर प्लेयर पर 2-2 पंडित हो गए और वो इसलिए जादू टोने कर रहे हैं कि पाकिस्तानी प्लेयर डिस्ट्रैक्ट हो रहे हैं। और वो यही वजह थी कि इंडिया पाकिस्तान नहीं आना चाहता था, क्योंकि उनको पता था कि इंडिया जब पाकिस्तान आएगा तो उनके पंडित उनके साथ नहीं आ सकेंगे और पाकिस्तान ऐसा होने भी नहीं देंगे, क्योंकि बहुत से हमारे जो नूरी इल्म वाले हैं वो भी वहां पर होंगे, तो इसलिए उनका जादू नहीं चलेगा। अब उनके 22 पंडित का जादू कर रहे हैं कि पाकिस्तानी प्लेयर्स को मुश्किल आ रही है खेलने में। यानी इसका मतलब इसका सोल्यूशन तो दुआएं जा रहा हम भी कर रहे हैं, लेकिन ज्यादा से ज्यादा दुआएं करें। जी हाँ, लेकिन ये चीज भी तो देखे ना कि हमेशा से हमने देखा है कि हमारा स्टार्ट अच्छा होता है, अचानक गेम में कोई ना कोई ऐसी एंट्री, यही वजह थी। अब 2 बंदे मतलब एक काम के ऊपर लगे हुए 22 पंडित, आप इससे इमेजिन कर लें कि कितने बौखलाए हुए होते हैं या जब भी टूर्नामेंट में। 2011 में भी ऐसे हमने देखा था कि काली पिच पर जो प्रैक्टिस की जा रही थी मोहाली में जब हमारा सेमीफाइनल था। और सर एक और मजे की बात यह है कि आज के मैच से पहले यानी कल उन्होंने 7 पंडित मैदान में उतारे थे इंडियन टीम के आने से पहले, और उन्होंने तमाम जगह का ओवरव्यू करने के बाद कुछ जो भी उन्होंने जादू टोना करना था वो किया था। उसके बाद इंडियन टीम मैदान उतरी।
तो मेरा ख्याल है कि वो हार्दिक पांड्या जो ऐसे ऐसे कर रहे थे उसकी जरूरत नहीं थी। ये पंडित ये मैं अपने अल्फाज वापस लेती हूँ। मैंने हार्दिक साहब को सुबह छपरी कह दिया। आई एम सॉरी, आप छपाटर हैं एक्चुअली। छपाटर है। ये छपाटर हरकत अच्छा, ये जैसे आपने खबर दिया है कि जी 22 लोग आ गए हैं, ये उनकी तारीख भी रही है। जब भी जैसे आपने कहा 2011 का वर्ल्ड कप हो, उससे पहले जब भी इंडिया में मैचेस होते हैं या कहीं और भी होते हैं, उस तरह के हरबे आजमाते रहे हैं। ನನಗೆ ಅವ ಮಾಟ ಮಾಡಿದ್ರು ಅಂದಿದ್ದಕ್ಕೆ ನಗು ಬರಲಿಲ್ಲ. ಅವನು ಹಾಗೆ ಹೇಳಿದಾಗ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕೂತವಳು ಹೋ ಹೋ ಅಂತಿದ್ಲಲ್ವಾ, ಅದನ್ನ ಕೇಳಿ ತಡ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೇನೆ ಆಗಲಿಲ್ಲ. ಇನ್ನು ನಮ್ಮ ಇಂಡಿಯನ್ ಪ್ಲೇಯರ್ಸ್ ನೋಡಿ ಅದೆಷ್ಟು ನಕ್ಕಿರಬಹುದು. ಇಂಥ ಶತಮೂರ್ಖರು ಪಾಕಿಸ್ತಾನದಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟರೆ ಬೇರೆಲ್ಲೂ ಹುಟ್ಟೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ. ಕಳೆದ ಬಾರಿ ವಿಶ್ವಕಪ್ನಲ್ಲೂ ಇದೇ ಕಥೆ ಆಗಿತ್ತು. ಇಂಡಿಯಾ ನಾಯಿಗೆ ಹೊಡೆದಂಗೆ ಹೊಡೆದು ಕಳಿಸಿತ್ತು. ಆವತ್ತು ಕೂಡ ಇದೇ ತರಹದ ಒಂದು ಹೊಸ ಅನ್ವೇಷಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ರು. ಇಂಡಿಯಾ ಬೌಲಿಂಗ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಬಾಲ್ ಬೌಲಿಂಗ್ಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಆಗೋ ಹಾಗೆ ಇರುತ್ತಂತೆ. ಅದೇ ಅಪೋಸಿಟ್ ಅವರು ಬೌಲಿಂಗ್ ಮಾಡುವಾಗ ಬಾಲ್ ಬ್ಯಾಟ್ಸ್ಮನ್ಗೆ ಸಹಾಯ ಆಗೋ ಹಾಗೆ ಇರುತ್ತಂತೆ. ಅಂದರೆ ಇನ್ನಿಂಗ್ಸ್ಗೆ ತಕ್ಕಂತೆ ಭಾರತದವರು ಬಾಲ್ ಚೇಂಜ್ ಮಾಡ್ತಿದ್ರಂತೆ. ಇವೆಲ್ಲ ಪಾಕಿಸ್ತಾನದವೇ. ಇಂಥ ಮಾಸ್ಟರ್ ಪೀಸ್ಗಳು ಆ ದೇಶದಲ್ಲಿ ಅಲ್ಲದೆ ಇನ್ನೆಲ್ಲಿ ಹುಟ್ಟೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ? ಆದರೂ ನಂಗೊಂದು ಡೌಟ್, ಹಿಂದೂ ಮಂತ್ರವಾದಿಗಳು ಮಾಡಿದ ಮಾಟ ಮಂತ್ರ ನಿಮಗೆ ಹೇಗೆ ತಾಗಿತು ಅಂತ. ನೀವು ಮೌಲಿಗೆ ಹೇಳಿ ಒಂದು ತಾಯ್ತ ಕಟ್ಕೊಂಡು ಬರಬೇಕಾಗಿತ್ತಪ್ಪ. ಆಗ ಏನಾದರೂ ವರ್ಕೌಟ್ ಆಗ್ತಿತ್ತೇನೋ. ಅಲ್ಲದೆ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ರಿಜ್ವಾನ್ ಅಂತೂ ಡ್ರೆಸ್ಸಿಂಗ್ ರೂಮ್ನಲ್ಲೇ ಕೂತ್ಕೊಂಡು ಏನೋ ದಾರ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಬೇಡ್ಕೊಳ್ತಿದ್ದ. ಮೋಸ್ಟ್ಲಿ ಅಲ್ಲಾನು ಅವರನ್ನ ಕಾಪಾಡಲಿಲ್ಲ ಅನ್ಸುತ್ತೆ. कर क्या रहे हैं ये हाथ में कुछ है इनके? हाथ में ये तस्बीह है और तस्बीह हम इसमें जो अपना अल्लाह का कलाम है वो पढ़े, अल्लाह के नाम ले रहे हैं ये, और ऊपर वाले को याद करें, और बिल्कुल करना भी चाहिए क्योंकि हम लोगों को ऊपर वालों के साथ हमेशा से जो जुड़ा हुआ है और जुड़ा रहेगा। उधर रोहित शर्मा महामृत्युंजय बंद पढ़ रहे हैं। कर क्या रहे हैं ये हाथ में कुछ है इनके? हाथ में ये तस्बीह है और तस्बीह हम इसमें जो अपना अल्लाह का कलाम है वो पढ़े, अल्लाह के नाम ले रहे हैं ये, और ऊपर वाले को याद करें, और बिल्कुल करना भी चाहिए क्योंकि हम लोगों को ऊपर वालों के साथ हमेशा से जो जुड़ा हुआ है और जुड़ा रहेगा। उधर रोहित शर्मा महामृत्युंजय बंद पढ़ रहे हैं। ಇಲ್ಲ, ಸುರೇಶ್ ರೈನಾ ಅವರು ಕಾಮೆಂಟ್ರಿಯಲ್ಲಿ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ರೋಹಿತ್ ಶರ್ಮಾ ಹಾಗೂ ಕೊಹ್ಲಿ ಮಹಾಶಿವ ಭಕ್ತರಲ್ವಾ, ಅವರು ಶಿವನನ್ನ ಬೇಡ್ಕೊಂಡಿದ್ದು ಫಲಿಸಿರ್ಬೋದೇನೋ. ಆದರೂ ಒಂದು ಹೊಸ ಅನ್ವೇಷಣೆ ಮಾಡಿ ಸೋಲಿಗೆ ಕಾರಣ ತಿಳಿಸಿದಂಥ ಪಾಕಿಸ್ತಾನಿಗಳಿಗೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ನಮಸ್ಕಾರ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸಲ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ನೀವೂ ಮೌಲ್ಯನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಬನ್ನಿ. ಹಾಗೆ ಒಂದು ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ತಾಯ್ತನೂ ನಿಮ್ಮವರಿಗೆ ಕಟ್ಟಿ ಕಳಿಸಿ. ಟಿವಿ ವಿಕ್ರಮ, ದೇಶ ನಿಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ದಲ್ಲಿ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಹಾಗೂ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ. ಟಿವಿ ವಿಕ್ರಮದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ ವೀಕ್ಷಿಸಲು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಬೆಲ್ ಐಕನ್ ಒತ್ತಿ.